नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 17 फेब्रुवारी 2026 आणि आजच्या व्हिडिओमध्ये काल रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले कापूस बाजारभावाची अपडेट मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. कालच्या बाजार सत्रामध्ये कापूस बाजारभावाचा जर विचार केला तर जबरदस्त दबाव कापसाच्या बाजारभावामध्ये काल बघायला मिळालेला आहे. जवळपास 100 ते 150 रुपयांनी कापसाच्या बाजारभावात घट कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेलं असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात काल कापसाला काय बाजारभाव मिळत होते याची सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो उमरेड जिल्हा नागपूर. कापूस लोकल 1152 क्विंटल कापसाची या ठिकाणी आवक आलेली होती, परंतु बाजारभावामध्ये जबरदस्त दबाव बघायला मिळाला असून जास्तीत जास्त दर होते फक्त 7,600 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 तर कमीत कमी दर 7,400. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा. कापूस लोकल 800 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,600 तर जास्तीत जास्त दर 7,835. त्यानंतर हिमायतनगर कापूस मीडियम स्टेपल 65 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,200 तर जास्तीत जास्त दर 7,300. त्यानंतर पुलगाव जिल्हा वर्धा कापूस मीडियम स्टेपल 2300 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि या ठिकाणी हलकेसे बाजारभाव स्थिर बघायला मिळाले असून जास्तीत जास्त दर होते मित्रांनो 8,010 रुपये प्रति क्विंटलपर्यंत, सर्वसाधारण दर 7,800 रुपये तर कमीत कमी बाजारभाव 7,000 रुपये. त्याचबरोबर रेंटच आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये जवळपास 900 ते 1,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा फरक कालच्या बाजार सत्रामध्ये बघायला मिळालेला आहे. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव. कापूस मीडियम स्टेपल 155 क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची आवक या ठिकाणी होती आणि या ठिकाणी देखील कापूस बाजारभावामध्ये दबाव बघायला मिळाला असून कमीत कमी दर फक्त 6,800 रुपयापर्यंत मिळालेलं असून सर्वसाधारण दर होते 7,400 तर जास्तीत जास्त दर 7,550. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भिवापूर. कापूस वरलक्ष्मी मीडियम स्टेपल 710 क्विंटल कापसाची आवक, कमीत कमी दर निघालेले आहे 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,505 तर जास्तीत जास्त दर 7,610. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती. 150 क्विंटल कापूस आवक, कमीत कमी दर 7,420 रुपये, सर्वसाधारण दर 7,525 तर जास्तीत जास्त दर 7,650. त्यानंतर सावनेर जिल्हा नागपूर. आवक आलेली होती 1,730 क्विंटल कापसाची या ठिकाणी, कमीत कमी दर 7,500 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,545 तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती जालना. कापूस हायब्रिड आवक 1,130 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 7,810 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,920 तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो अकोला. कापूस लोकल 526 क्विंटल कापसाची आवक या ठिकाणी होती आणि बाजारभावामध्ये स्थिरताच बघायला मिळालं असून सर्वसाधारण जास्तीत जास्त आणि कमीत कमी दर 8,020 रुपये प्रति क्विंटलपर्यंत निघालेले आहे. त्यानंतर बाजार समिती देऊळगाव राजा. बुलढाणा जिल्हा. कमीत कमी दर होते या ठिकाणी 7,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 7,950. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू. कापूस लॉंग स्टेपल लांब धाग्याच्या कापसाला या ठिकाणी 7,950 रुपयापर्यंत उच्चांकी बाजारभाव तर कमीत कमी दर होते 7,220 तर सर्वसाधारण दर 7,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणा. कापूस AK 8401 मीडियम स्टेपल आवक 350 क्विंटलची, कमीत कमी दर 7,850 रुपये, सर्वसाधारण दर 7,900 तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर बाजार समिती आरवी. कापूस H4 मीडियम स्टेपल आवक आलेली होती 2,428 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 7,400 रुपये, सर्वसाधारण दर 7,500 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,580 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे घाटंजी. कापूस LRA मीडियम स्टेपल आवक 2,000 क्विंटलची जबरदस्त आलेली होती, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर 7,620 तर जास्तीत जास्त दर 7,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो बार्शी टाकळी. कापूस मीडियम स्टेबल आवक या ठिकाणी जबरदस्त आलेली होती 8,500 क्विंटलपर्यंत, कमीत कमी दर 8,010 रुपये, सर्वसाधारण दर 8,020 तर जास्तीत जास्त दर 8,050 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजारभाव निघालेले आहे. त्यानंतर शेवटची बाजार समिती आहे मित्रांनो हिंगणघाट जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल आवक आलेली होती या ठिकाणी 7,530 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 7,220 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,500 रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर 7,910 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट. मित्रांनो काही केल्या राज्यातील कापूस बाजारभाव वाढायचं नाव घेत नसताना बऱ्याचशा बाजार समित्यांच्या
बाजारभावामध्ये काल स्थिरता, तर काही ठिकाणचे बाजारभावामध्ये थोडीफार मंदी बघायला मिळाली आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.